उत्तर प्रदेशातील हाथरसमधील रतिभानपूर गावात सत्संग संपल्यानंतर कथित भोले बाबांची चरणधुलीकण घेण्यासाठी उसळलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली आणि त्या घटनेत आत्तापर्यंत 116 मृतदेह सापडले आहेत। काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या दुर्घटनेत 116 मृतदेह सापडले असून त्यात मोठ्या संख्येने महिला आणि मुलांचा समावेश आहे। मृतदेहाचा खच पाहून एका पोलिसाला हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला आहे। या मृतदेहांच्या व्यवस्थेचे कार्य क्विक रिस्पॉन्स टीमकडे होते। ड्युटीवर तैनात रवी यादव संवेदनशील मनाचे होते। लहान मुलांचे आणि मृतदेहांची वाईट अवस्था बघून यादवांना हार्ट अटॅक आला। पोलीस हवालदार असला तरी शेवटी तो माणूसच होता। तुकड्यांमधील मृतदेहांचे तो ढीग बघून यादव यांना अटॅक आला आणि कर्तव्यावर असतानाच त्यांचा मृत्यू झाला। स्थानिक पोलीस अधिकारी जगदीश चंद्र मोरे यांनी माध्यमांना ही माहिती दिली। दरम्यान या सत्संगाचे आयोजन करणारे भोले बाबा आणि त्यांचे समर्थक फरार आहेत। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 24 तासांच्या आत घटनेचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत। ते स्वतः उद्या बुधवारी हाथरसला जाणार आहेत। सत्संग झाला ते ठिकाण शहरापासून बरेच लांब असून बस गाड्यांमध्ये भरभरून लोक या कार्यक्रमाला आले, तर दुर्घटनेनंतर बाईकवर ऑटोतून मृतदेह नेताना दिसून आले।